नागपूर शहरातील मध्यवर्ती भागातील सेंट्रल एव्हेन्यूवरील प्रसिद्ध हॉटेल पॅराडाईजमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल देह विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने केला आहे। या कारवाईत उझबेकिस्तानमधून आलेल्या परदेशी महिलेला ताब्यात घेऊन तिची सुटका करण्यात आली। हॉटेलचे चालक आणि मालक असलेल्या महिलेवर कारवाई करण्यात आली आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल पॅराडाईजवर छापा टाकला असता आरोपी महिलेचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला। तपासादरम्यान पोलिसांना या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅटमधून महत्त्वाची माहिती मिळाली। दिल्लीतील कृष्णकुमार उर्फ राधे देशराज या व्यक्तीच्या माध्यमातून परदेशी महिलांना नागपुरात पाठवण्याचं आणि त्यांचा देह व्यापार करण्याचं मोठं जाळं उभं केलं जात असल्याचं उघडकीस आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव रश्मी आनंद खत्री, वय वर्ष 49, राहणार गोविंदगड, उत्पलवाडी आहे। काही वर्षापूर्वी त्या हॉटेल पॅराडाईजमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या, पण काही महिन्यापूर्वी तिने हे हॉटेल मूळ मालकाकडून भाड्याने चालवण्यासाठी घेतलं। त्यानंतर तिनं दिल्लीतील कृष्णकुमार उर्फ राधे देशराज यांच्याशी संपर्क साधून हॉटेलमधून देह व्यापाराचा व्यवसाय सुरू केला। पोलीस तपासानुसार ग्राहकांच्या मागणीनुसार परदेशातील महिलांना नागपुरात बोलावून त्यांच्याकडनं देह व्यापार घडवून आणण्यात येत होता। यासाठी मुख्यतः व्हॉट्सअप चॅटचा वापर करून व्यवहार होत असल्याचं उघड झालंय। 2 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकानं सापळा रचून हॉटेल पॅराडाईजच्या 4थ्या मजल्यावरील रूम क्रमांक 403 मध्ये छापा टाकला। यावेळी उझबेकिस्तान इथून आलेल्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची सुटका केली। सदर महिला मंगळवारीच दिल्लीतून नागपुरात दाखल झाली होती। सुटका करण्यात आलेल्या महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। या कारवाईत पोलिसांनी आरोपी महिलेचा मोबाईल, व्हॉट्सअप चॅटमधील संभाषणे तसेच अन्य पुरावे जप्त केले आहेत। दरम्यान या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार कृष्णकुमार उर्फ राधे देशराज सध्या फरार आहे। त्याच्या शोधासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलेलं आहे। या प्रकरणात तहसील पोलीस ठाण्यात पिटा आणि विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। नागपूर शहरातील अशा अनैतिक धंद्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर।